11 वेळा हिंद केसरी झाला आपल्या सगळ्यांचा लाडका बकासूर। नक्कीच बकासूर आणि जलवा या जोडीचं कौतुक करावं एवढं कमीच। तुम्ही बघितलं गट तोंडाला काढला, सेमीमध्ये तर लय मोठी लढत होती। पंचम हिंद केसरी सर्जा होता शेजारी, आणि नक्कीच तो एक बैल पैसे केसरी मैदानात 1 नंबरचा मानकरी, चर्चेत आलेला बैल स्वराज खूप पळतोय, त्याचा व्हिडिओ आपण नक्कीच बनवूया। आणि शेजारी स्वराजच्या घरणिकेचा राजा होता। नक्कीच असं वाटत होतं आला सर्जान गुरुच मारणार गाडी। बघितलं तुम्ही बकासूर बेकार अटॅक केला आणि त्याने दाखवून दिलं की तो, त्याला म्हणतात निकालाचा बेत्ताच बादशाह, तोंडावर निकाल घेतो, सर्जाला पण म्हणतात आपल्या। पण बकासूरनं पण दाखवलं की तो पण खरंच या बैलगाड्याचा देव उगीच त्याला म्हणत नाहीत। आणि फायनलला थोडीशी गाडी सुट्टी करताना थोडीशी गाडी लेट झाली, परंतु काय नाही, त्याच्या नावावरती खूप सारे विक्रम आहेत। त्यालाच माहीत नसतील, आपल्या महेश यांना पण माहीत नसतील की किती विक्रम आहेत। पण असो, बबलू चाचांनी चांगली गाडी मारली, एक अंधारातील बैल उजेडात आणला त्या बकासूरनं। कारण तो एकमेव, मी तुम्हाला वारंवार सांगतोय, अंधारातला बैल तो बकासूरच एकमेव आणतोय। आणि खूप खूप साऱ्या शुभेच्छा बकासूर आणि जलवाला। आणि नक्कीच एक आपण विषय बोलूया छत्रपती संभाजीनगरचा, जो राजा आणि सम्राट ही जोडी पळत होती, ती सेमीला पराभव झाला, परंतु त्यांचा एक चिमण्या नावाचा बैल आहे, त्यांचा स्वतःचाच बैल आहे तो चिमण्या आणि आपला लकी गोडलीकरांचा, श्याम आष्टेकर यांचा। तुम्ही बघताय की किती या जोडीनं गट सेमी, आणि तुम्हाला माहितच आहे या चिमण्याला एवढं स्पीड आहे, माहीत नाही काय या बैलाला मध्ये। छत्रपती संभाजीनगरचे बैल जी आहेत, जाकीर पठाण यांनी गाडी चालवली, ते स्वतः मालक आहेत, ते स्वतः देखभाल करतात त्याची। चिमण्या आणि राजा सम्राट यांची 3 बैल आहेत त्यांची। नक्कीच त्यांना पण खूप साऱ्या शुभेच्छा, त्यांचा बैल। आणि 5 लाखाच्या मैदानात काय होते त्या बैलांना, अंगात काय होते काय कळलं नाही, एक नंबर सोडत नाहीत ते बैल। पण असतो त्याच्या अंगात रग आणि धमक असतो, तो काही करू शकतो। चांगलाच पळाला चिमण्या। आपण चिमण्याला कमी लेखून चाललं पण नव्हतं, कारण तुम्हाला माहिती आहे त्यानं मागच्या मैदानामध्ये 5 लाखाच्या 3 लाखाच्या तिथं 1 नंबर केलेला नव्हता, फायनलला हारलेला चिमण्या आणि देवाभाई। पण असो, सुंदर मैदान झालं, अशी मैदान होणं खूप गरजेचं आहे। आणि नामांकित बैल पण होती, पण ज्याच्यात पळण्याची धमक तोच हिंद केसरीचा मान मिळवून जातो। नक्कीच त्या चिमण्या आणि लकीनं 1 नंबर केला, त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा। आणि आपल्या बकासूरनं पण एक अंधारातला बैल उजेडात आणला, कौतुक करावं एवढं कमी आपल्या बकासूरचं। बघा तुम्ही, त्याला खरंच गरज नाही त्या पैशांची, कितीही मोठं इनाम असू द्या, पण त्याचं काम आहे अंधारातील बैल उजेडात आणणे। कारण त्याच्या नावावरती दशम हिंद केसरीचा किताब आहे, त्याच्यामुळे नाही त्यांना पैशाची तर मला वाटत नाही की गरज असेल की मोठ्या मैदानात त्यांनी मोठा पैरा करावा। कारण त्यांना माहिती आहे आपला बैल 10 वेळा अख्ख्या महाराष्ट्राचा लाडका बैल आहे, तो 10 वेळा हिंद केसरी झाला आहे। काही गरजच नाही आहे त्यांना मोठ्या मैदानात अशा मोठा बैल घेऊन घेण्याची। कारण तुम्ही बघताय बकासूर कोणताही बैल द्या त्याला गुलाल हा घेतोच, तो देवाचा एक आशीर्वादच आहे त्या नंदीवरती। पण असं चांगलं मैदान पडलं, हिंद केसरीचं मैदान, त्या मैदानात खूप सारे चांगले नंदी पळाले, त्यांना पण खूप साऱ्या शुभेच्छा। धन्यवाद।